नमस्ते. आपण आज जेवणामध्ये कोणत्या सिक्वेन्सनी अन्न खाल्लं पाहिजे याबद्दल बरेच लोकांमध्ये गैरसमज आहेत. आपण नेहमी डेझर्ट म्हणजे गोड पदार्थ शेवटी खातो. तर शास्त्र काय सांगतं की कोणता पदार्थ कधी खाल्ला पाहिजे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, त्याची मी तुम्हाला फोड करून सांगणार आहे की कोणता पदार्थ कधी खाल्ला पाहिजे. मधुरम प्रथमम भुज्यात. सुरुवातीला गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत. गोड पदार्थ हे हेवी असतात, तर ते तुमचं जे पोट थोडंसं गच्च करतात, जेणेकरून खूप अति जेवण नंतर जात नाही. परत ना ते एक लेअर बनवतात तुमच्या आतड्यावर, जेणेकरून तुम्हाला नंतर येणाऱ्या पदार्थांचा त्रास होत नाही. तर मधुरम प्रथमम, सुरुवातीला गोड खायचं आहे, जे की हेवी अन्न पकडलं जातं. आम्लम लवणेमच, त्यानंतर आंबट आणि खारट पदार्थ खायचे, जे की तुमची भूक वाढवतात आणि तुम्हाला पाचन रस वाढवण्यास मदत करतात. त्याच्यानंतर काय आहे, ततः कटुक तिक्त उष्णम, मग तिखट, कडू आणि उष्ण हे पदार्थ पचन अगदी सक्रिय करतात, उरलेलं अन्न विघटित करायला मदत करतात. पण हे सुरुवातीला खाल्ले तर पित्त वाढू शकतं, म्हणून हे सुरुवातीला गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तिखट, कडू आणि उष्ण खायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी काय खायचं आहे हे पण महत्त्वाचं आहे. तर कषाय चाणू पूर्वशः, शेवटी कषाय तुरट कसदार पदार्थ खायचा आहे. तर तुरट पदार्थांमध्ये काय येतं, तर तुरट पदार्थामध्ये सगळ्यात आयडियल म्हणलं तर पेरू येतो, एक फळ म्हणलं तर. आवळा पण येतो, पण आवळ्यामध्ये आंबट आणि गोड असे दोन प्रकारचे रस असतात. तर मेथीचे दाणे, डाळी ह्या तुरट पदार्थ येतात. तर वरणाची डाळ किंवा कोणतीही डाळ तुम्ही सगळ्यात शेवटी खाल्ली तर ते तुमचा जे जास्त हेवीनेस आहे फूडमधला तो ऑब्सॉर्ब करतात आणि जडपणा कमी करतात आणि जेवणाची शेवटची जी प्रोसेसिंगची पद्धत आहे ती सुलभ करतात. तर सगळ्यात आधी गोड खायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुरट पदार्थ खायचे आहेत. गोड डेझर्ट म्हणून शेवटी खायचं नाही. ते भरलेल्या पोटावर अति जड पदार्थ दिल्यामुळं अति पोट गच्च होतं.